आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दाखल झाल्याची ही दृश्य। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आज सर्व अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपाध्यक्ष विधानसभा अण्णा बनसोडे, सामाजिक न्याय विभाग संजय शिरसाट साहेब, जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड साहेब, पालकमंत्री उपनगरे ॲडव्होकेट आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी सहपालकमंत्री, तसंच डॉक्टर नरेंद्र जाधव, ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ खासदार राहुल शेवाळे साहेब यांना विनंती करते आपण मंचावर यावं। स्थानिक आमदार महेश सावंत, प्रशांत नाईक नवरे, प्रधान सचिव राज्यपाल कार्यालय, तसंच आमचे आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका भूषण गगराणी साहेब, पोलीस आयुक्त मुंबई देवेंद्र भारती साहेब, प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग डॉक्टर हर्षदीप कांबळे, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, माननीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, पूज्य भदंत साधनानंद थेरो, सदस्य अखिल भारतीय भिक्खू संघ, राज्यमंत्री भाई गिरकर आणि नागसेन कांबळे, सरचिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती। मी सर्वांना विनंती करते की आपण अभिवादन करण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत। आपण आताची ही दृश्य पाहतो। या ठिकाणी चैत्यभूमीवरती राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्रिमंडळ या ठिकाणी दाखल झाल्याचे आपण हे दृश्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत निधन झाले। त्यानंतर त्यांचे पार्थिव हे मुंबईत आणण्यात आले। 7 डिसेंबर 1956 रोजी शिवाजी पार्क येथील समुद्र किनारे असलेल्या समाजसुधारक आणि राजकीय नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन। स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते आणि संपूर्ण जीवनकार्य शिक्षण, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी प्रेरणादायी ठरवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आपण अभिवादन करतोय। मी आत्ताच म्हटलं की भारतीय संविधानाचे शिल्पकार या संविधानाची प्रत आता आपण सर्व मान्यवरांना इथे देत आहोत। तर मी विनंती करते की डॉक्टर नरेंद्र पाठक साहेब यांच्या हस्ते आपण हे संविधानाचं पुस्तक सर्व मान्यवरांना इथे देत आहोत। डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब, ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ यांच्या हस्ते आपण सर्व मान्यवरांना संविधानाचं पुस्तक जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे त्याची प्रत आपण आता सर्वांना इथे देत आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही आपण हे आपले आयुक्त भूषण गगराणी साहेब हे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना हे संविधानाची ही पुस्तिका इथे देत आहेत। अण्णा बनसोडे साहेब, उपाध्यक्ष विधानसभा यांना पण आपण ही प्रत देत आहोत। सर्व मान्यवरांना संविधानाची ही प्रत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली ही सुंदर संविधानाची प्रत। मंगलप्रभात लोढा साहेब, आपले सन्माननीय मंत्री, पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी, सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान पालकमंत्री संजय राठोड साहेब, जलसंधारण विभागाचे मंत्री, सामाजिक न्याय मंत्री एक अष्टपैलू व्यक्तिमत्व
ज्यांनी संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, या सगळ्यांनाच आपण या संविधानाची प्रत ही इथे दिलेली आहे. या निमित्तानं महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं सन्माननीय राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत साहेब यांच्याकडून आपण भिक्खू संघाला चिवरदान आता देत आहोत. तर मी सन्माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत साहेब यांना विनंती करते की आपण भिक्खू संघाला चिवरदान द्यावे.